भे, द्वितीय क्रमांक कानपोली, तृतीय आर्या, प्रतापराव देशमुख साहेबांनी बघा प्रत्येक ठिकाणी तर ते पारितोषिक देत असतात. दीपक पाटील कॉमेंटेटर आणि मी रवींद्र म्हात्रे आमच्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. प्रतापराव देशमुख साहेबांचं मनपूर्वक हार्दिक आभार. चला या लवकर, रिझल्ट आला का आपला, आपण लगेच इथेच अनाऊन्समेंट करू. हा, प्रणय म्हात्रेला देखील 1000, प्रतापराव देशमुख साहेबांकडनं 1000 बक्षीस आलेलं आहे. प्रणय म्हात्रे, अंतिम सामन्यातला सामनावीर संकेत भगत, 6 चेंडूमध्ये 20 धावा. स्वर्गीय रामदास शेठ फडके प्रतिष्ठान मोरबे संघाचा संकेत भगत ठरलाय सामनावीर. बघा आई एकविरा इव्हेंट साठी देखील 1000चं बक्षीस आलेलं आहे. प्रतापराव देशमुख, सर्व कॅमेरामॅन सर्वांसाठी 2000 आलेला आहे. आई एकविरा इव्हेंट साठी संकेत भगत मॅन ऑफ द मॅच, फायनल मॅच. किरणजी थळकर साहेबांच्या शुभ हस्ते हा अवॉर्ड दिला जातो. या समोर या. त्यानंतर पुढील पारितोषिक देतो आहोत आपण. या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, ज्या खेळाडूंना 8 झेल तब्बल टिपलेत, खेळाडूचं नाव आहे आयुष फडके. स्वर्गीय रामदास शेठ फडके प्रतिष्ठान मोरबे टीमचा आयुष फडके ठरला आहे बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. मी जेल नानांना विनंती करतोय, प्रतापराव देशमुख साहेब आपण कृपया यावं. राजेजी फडके आपल्यालाही विनंती आहे आपण यावं. आयुष फडके ठरला बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, JWR ट्रॉफी मधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. अभिनंदन आयुष फडके. मी रवींद्र दापोलकर साहेबांना विनंती करतोय, रवींद्रजी दापोलकर आपण हे बक्षीस द्यायचं आहे. आणि ते बक्षीस आहे उत्कृष्ट गोलंदाज, 4 षटक 24 धावा 10 विकेट्स तब्बल घेणारा स्वर्गीय रामदास शेठ फडके प्रतिष्ठान मोरबे टीमचा गोलंदाज प्रणित पाटील. वेल बॉलिंग. खरं तर सर्व बॉलर्स मोरबे टीमचे रेसमध्ये होते. खरं तर प्रणित कोणाला, छोटूला, ओमकार नावडेकर हा पहिला क्रॉस केलं त्यानं बॉलिंगच्या रेसमध्ये. ओमकार नावडेकर डेफिनेटली, कारण ओमकार नावडेकर मुलं, हे यंगस्टार मुलं हा सामना आम्ही जिंकलो असं सांगत असताना डेडिकेट करतोय ओमकार नावडेकरला हे प्राइज. या प्रतापराव देशमुख साहेब आपलंही स्वागत. त्यानंतर प्रशांत घरत, युवा उद्योजक आमचे प्रशांत घरत आणि किरण थळकर यांना विनंती करतोय की आपण यावं. द चीफ गेस्ट ऑफ JWR ट्रॉफी. प्रशांत घरत आणि किरणजी थळकर या दोघांना विनंती करतोय. प्राइज आहे उत्कृष्ट फलंदाज. ज्या फलंदाजानं 40 चेंडूमध्ये 89 धावा, खरं तर पहिल्याच मॅचमध्ये सर्वाधिक पॉइंट्स ज्यानं घेतले तो ओमसाई तुर्बे संघाचा भूषण पाटील, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट.
कॅश प्राईज आहे बघा. बेस्ट बॅट्समन कॅश प्राईज आहे तुम्हाला. सस्पेंड कॅश प्राईज आहे आणि आकर्षक ट्रॉफी. गोलंदाजाला पण कॅश प्राईज दिली आहे, क्षेत्ररक्षकाला पण कॅश प्राईज दिली आहे, फलंदाजाला पण कॅश प्राईज आहे. द रायझिंग स्टार ऑफ JWR टुर्नामेंट्स. अगदी बक्षीस आहे खरं तर संस्कार स्पोर्ट्सची बॅट. रायझिंग स्टार ऑफ टुर्नामेंट. मी जयदास पवार यांना विनंती करतोय आपणही यावं. खरं तर हा खेळाडू मालिकावीरच्या रेसमध्ये होता, परंतु सामना पराभूत झाल्या कारणानं थोडा मागे पडला. रायझिंग स्टार ऑफ JWR टुर्नामेंट नाव आहे खेळाडूचा. आर्या स्पोर्ट्स ओवले टीमचा सतीश पाटील. 100 पॉइंट्स त्याचे होते, परंतु आर्या स्पोर्ट ओवले संघ मोरबे टीमच्या अगेन्स्ट पराभूत झाला आणि तिथे मागे थोडासा पडला तो सतीश पाटील. संस्कार स्पोर्ट्सचा या ठिकाणी आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून बॅट सुजय जितेकर. सिरीजमध्ये फक्त 17 पॉईंट्सचा फरक होता. हार्डलक सतीश पाटील, नेव्हर माइंड, परंतु खूप छान खेळ केला. बॉलिंग बॅटिंग अभिनंदन सतीश, वेल प्लेड. त्यानंतर चतुर्थ क्रमांक मी लवकर बोल. मी राजेशजी फडके साहेबांना विनंती करतोय आणि त्यांच्या समोर जे पाहुणे आहेत तुमचे त्यांनाही घेऊन या. खरं तर त्यांची नावही आम्हाला सांगा तुम्ही. चतुर्थ क्रमांक देण्यासाठी राजेशजी फडके यांना आमंत्रित करतोय. रक्कम आहे 30,000. भव्य चषक, JWR ट्रॉफी आणि संघ आहे ओम साई तुर्भे. चला ओम साई तुर्भे संघ या आपण. ओम साई तुर्भे ठरला या स्पर्धेतला चतुर्थ क्रमांकाचा मानकरी. रोख रक्कम 30,000 आणि आकर्षक ट्रॉफी JWR ट्रॉफी देऊन गौरवण्यात येतो आहे, ते म्हणजेच ओम साई तुर्भे संघाला. पुढील पारितोषिक आहे तृतीय क्रमांक. ॲडव्होकेट समीर म्हात्रे यांना मी आमंत्रित करतोय. त्यांच्या समवेत जयल नाना आपणही यायचे आहेत. तृतीय क्रमांकाचा पारितोषिक वितरित करण्याकरता आणि तो संघ आहे आर्या स्पोर्ट्स ओवले. रोख रक्कम 30,000 आणि भव्य ट्रॉफी. आर्या स्पोर्ट्स ओवले. चला या सर्वांनी. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय. अभिनंदन, जोरदार टाळ्या. आर्या स्पोर्ट्स ओवले टीमनं खूप छान प्रदर्शन केलंय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. मोरया. आर्या स्पोर्ट्स ओवले उद्या पाटणोली या ठिकाणी सेकंड राऊंड आहे. आर्या ओवले याची नोंद घ्या, त्यामुळे लवकर उठा आणि मैदानावर या. हा, उद्या आर्या स्पोर्ट्स ओवले टीम रेडी राहा. त्यानंतर द्वितीय पारितोषिक प्रतापराव देशमुख साहेबांना आपण आमंत्रित करूया. प्रतापराव देशमुख साहेब आणि रवींद्रजी दापोलकर, ॲडव्होकेट समीर, सर्व या पण आणि तुमच्या पवित्र हस्ते. सेकंड प्राइज सुजित पाटील, परेश पाटील. चला या संघाचे टीम ओनर आपणही यायचे आहे. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 60,000 व भव्य ट्रॉफी.
अद्विक अँड प्रिन्सी 11 गावदेवी कानपोली संघ. सुजितभाई पाटील आणि परेश पाटील यांच्याकडनं हे पॅक केलेला संघ. जोरदार टाळ्या. कानपोली संघ खरं तर खूप प्रदर्शन करतो, परंतु या शेवटच्या 2 षटकांच्या सामन्यामध्ये जय गावदेवी माते की जय. अभिनंदन अद्विक अँड प्रिन्सी 11 गावदेवी कानपोली सुजित पाटील. अभिनंदन. खूप छान प्रदर्शन. खांदेश्वर हॉटेलचे मालक परेश पाटील सातत्यानं या संघाला खूप प्रोत्साहन देत असतात ही मंडळी. अभिनंदन. चला आता मॅन ऑफ द सिरीजचं प्राइज देऊया. बक्षीस आहे कॅश प्राइज आणि संस्कार स्पोर्टची बॅट आहे. आकर्षक ट्रॉफी. संगम जितेकर आणि संस्कार जितेकर जर असाल तर कृपया आपणही यावं, कारण तुमच्याकडनं जी बॅट आहे ती बॅट तुम्ही दरवर्षी बॅट दिली जाते. ती बॅट 8 वर्षामध्ये सातत्याने दरवर्षी न चुकता आपल्याला ती बॅट प्रत्येक खेळाडूला देतात. असाल तर ती देण्याकरता या तुम्ही. तर मालिकावीरचं प्राइज आपण देत आहोत. बक्षीस कॅश प्राइज आहे बघा. ते देण्यासाठी मी प्रतीक पाटील भाई, जगदीश दापोलकर यांना विनंती करतो. हे प्राइज तुम्ही द्यायचं आहे. कॅश किती असेल सांगू शकत नाही, सस्पेन्स आहे. 37 चेंडूमध्ये 74 धावा, 4 षटक, 17 धावा, 5 विकेट, 6 झेल, 117 पॉइंट. म्हणजे रेसमध्ये असणारे खेळाडू बघा, 117 पॉइंट्सनं तो खेळाडू पुढे जातोय. नाव आहे अद्विक अँड प्रिन्सी 11 गावदेवी कानपोली संघाचा चेतन पाटील. वेल प्लेड चेतन. आउटस्टँडिंग. खरं तर तिहेरी भूमिकामध्ये त्यानं खूप छान परफॉर्मन्स केलं. पहिल्या सामन्यामध्ये 0वर बाद झाला. त्यानंतर बघा पुढच्या सर्व सामन्यामध्ये तुफानी खेळी करणारा हा चेतन पाटील ठरला आहे मालिकावीर. अभिनंदन चेतन. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. वेल प्लेड. त्यानंतर आपण प्राइज देतो. आता शेवटचा प्राइज. प्रथम पारितोषिक. सर्व पाहुण्यांना विनंती करूया, सर्व मान्यवर थोडं खाली आले तर सर्व राहतील. हां, टीमला इथे खाली बसू आपण, सर्व पाहुणे असे राहू. JWR ट्रॉफीवर ज्यांनी पहिल्या नंबरचं, पहिल्या क्रमांकाचं नाव कोरलं तो चॅम्पियन संघ खरं तर स्वप्न साकार झालं. बलाढ्य संघांना पराभूत करताना 5 चेंडूमध्ये जेव्हा 3 धावा डिपेंड केल्या ना सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा टीमच्या अगेन्स्ट, तिथून हा संघ उभारीला आला आणि मागे न पाहता पुढे सर्वांना पराभूत करत निघाला. तो संघ आहे स्वर्गीय रामदास शेठ फडके प्रतिष्ठान मोरबे. सर्व आम्ही यावर्षी 13 फायनलपर्यंत पोहोचलो होतो, परंतु आमच्या प्रेक्षकांची इच्छा होती की आपल्याला एकदा तरी चॅम्पियन व्हायचं आहे. आम्ही चॅम्पियन होत नव्हतं. अनेक वेळा आमच्या फायनल आम्ही 4 बॉल 3ची फायनल हरलो. म्हणजे ज्या फायनल जिंकायच्या होत्या त्या फायनल हारलो. त्यामुळे प्रेक्षक थोडे आमच्यावर नाराज होते किंवा नाराज नव्हते, त्यांचं एक स्वप्न होतं की तुम्ही चॅम्पियन व्हायचं आहे. ही ट्रॉफी फक्त प्रेक्षकांसाठी आहे. हिच्यावर हक्क तुमचा आहे. म्हणून पहिले खेळाडू नका येऊ, सर्व प्रेक्षक या. हे जे आहे हे तुम्ही जो आमच्यावर विश्वास दाखवता त्या विश्वासासाठी ही ट्रॉफी आहे. पण ही ट्रॉफी तुम्हाला समर्पित करतो सर्व प्रेक्षकांसाठी. या सर्व प्रेक्षक या. क्या बात आहे. प्रेक्षकांनी ट्रॉफी उचलानंतर फोटोग्राफी होईल. प्रेक्षकांनी ट्रॉफी उचलायला या. हां, सपोर्टर्स का प्रेक्षकांपेक्षा त्यांचे सपोर्टर्स, बिग सपोर्टर्स. चला, हा तुम्हाला मान दिलाय खेळाडूंनी. बऱ्याच शिव्या घालता खेळाडूंना. घ्या आता.
कोण असा केला, कोण तसा केला, कोणी काय केलं, कोणी चुका केल्या, बऱ्याच काही ऐकायला मिळतात. आता तुम्हाला ही ट्रॉफी उचलण्याचा मान दिलाय. एकदा जोरदार टाळ्या मोरबे संघासाठी. त्यानंतर तुम्ही फोटोग्राफी करा मस्तपैकी. मोरया मोरया. अभिनंदन 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 अभिनंदन. स्वर्गीय रामदास शेठ प्रतिष्ठान मोरबे संघ, राजेशजी फडके यांचा हा संघ या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय, चॅम्पियन ठरतोय. खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा या